शेतकरी बांधवांनो, बाजारात 3 ते 5 हजाराला मिळणारी ताडपत्री आता तुम्हाला अगदी मोफत किंवा 75 ते 100% अनुदानावर मिळणार आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. सरकारने आता मोफत ताडपत्री योजना सुरू केलेली आहे. तर आता मोफत ताडपत्री योजना याचे जे काही योजनेचे कोणकोणते फायदे आहेत, अर्ज कसा करायचा आहे, कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेले आहेत, मर्यादित कालावधीसाठी लगेच अर्ज करा. यामध्ये जे की आता मोफत ताडपत्री योजना मुख्य फायदे याचे जे काय, पैशाची मोठी बचत. बाजारात चांगल्या दर्जाची ताडपत्री जर घ्यायला गेल्यास त्यामध्ये 3 ते 5 हजार रुपयाचा खर्च होतो. यामुळे शेतकऱ्यांना 50 ते 60% किंवा काही विशेष योजनेमध्ये 100% अनुदान देखील या योजनेच्या अंतर्गत. त्याचप्रमाणे खिशाला मोठी बचत होते. आता मोफत ताडपत्री योजना कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली आणि लगेच या योजनेचा फायदा घ्यायचा आहे. आता यामध्ये शेतमालाचे पावसापासून संरक्षण, कापणीला आलेल्या पीक आणि बाजारात नेण्यासाठी तयार केलेला माल, शेतमाल, या उदाहरणार्थ सोयाबीन असेल, कापूस असेल, मका, तूर, गहू, हरभरा, खरीप असेल, रब्बी पिकांचे अचानक येणाऱ्या अवकाळी पावसामुळे सुरक्षित ठेवता येते. याचप्रमाणे ऊन आणि धूळ यापासून संरक्षण. कडक ऊन आणि धुळीमुळे धान्याचा दर्जा खराब होतो आणि बाजारात कमी भाव मिळतो. ताडपत्रीमुळे धान्याचा दर्जा आणि त्यांचा नैसर्गिक रंग टिकून राहतो. याचप्रमाणे या ताडपत्रीचा वापर शेती धान्य, याचप्रमाणे शेतात वाढण्यासाठी सुके गवत, चारा, शेतीची अवजारे सुरक्षित ठेवण्यासाठी केला जातो. आर्थिक नुकसान टळते, म्हणजे निसर्गाच्या हलगर्जीपणामुळे दरवर्षी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. एक चांगली ताडपत्री येऊन जे की लाखो रुपयाचे नुकसान वाचवू शकते. आता याचे जे काही पैसे आहेत हे थेट DBTद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये. योजनेचे अनुदान कोणत्याही पैसे तुम्हाला एजंटद्वारे तुम्हाला मिळत नाही. हे तुमच्या आधार लिंक खात्यामध्ये पैसे जमा केले जाते. आता मोफत ताडपत्री योजना म्हणजे काय आहे? महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे पाऊस, ऊन आणि धूळ यापासून संरक्षण करता यावे यासाठी कृषी विभागामार्फत MyDBT प्रणालीद्वारे खरेदी अनुदान दिले जात आहे. यामध्ये मिळणारे अनुदान सर्वातील प्रवर्गातील आता 50%, अनुसूचित जमाती SC असेल, अनुसूचित जमाती ST असेल, इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 50 ते 60% पर्यंत अनुदान इथं दिले जाते. आता या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो आणि यामध्ये कोण पात्र राहणार आहे? सर्वप्रथम यामध्ये आता महाराष्ट्रातील राज्यातील मूळ रहिवासी शेतकरी. अर्जदार हा महाराष्ट्रातील राज्यातील रहिवासी असावा आणि त्यांच्या नावाने शेतजमीन असणे अनिवार्य आहे. आता त्यांच्याकडे 7/12/8 आता शेतजमिनीचा 7/12/8 तुमच्या नावानं असणे गरजेचे आहे. अल्पभूधारक शेतकरी, यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर किंवा सुमारे 5 एकर पर्यंत जमीन आहे तर त्यांना या योजनेचा लाभ आणि त्यांना प्राधान्य इथं देण्यात येणार आहे. आता काही योजनेद्वारे तुम्हाला अनुदान देखील इथं दिलं जाते. महिला शेतकरी समक्षीकरण. महिलांना शेतकऱ्यांना नावावर जमीन असल्यास त्यांच्या महिलांना इथं प्राधान्य इथं देण्यात येते. आता मागासवर्गीय शेतकरी, अनुसूचित जाती असेल, SC असेल, अनुसूचित जमाती असेल, ST असेल, प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राखीव कोटा आणि विशेष सवलत असते. याचपूर्वी आता ज्या शेतकऱ्यांनी गेल्या 3 वर्षात MyDBT किंवा इतर शासकीय योजनेतून ताडपत्री अनुदान घेतले, या योजनेचा लाभ घेतलेला नाही, तर अशांना प्राधान्य देण्यात येते. एका शेतकऱ्याला एकच ताडपत्री या योजनेचा लाभ मिळते. थोडक्यात सांगायचं जर झालं तर शेती जमिनीला असणाऱ्या कोणत्याही छोटा किंवा मोठा शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतो आणि प्राधान्य अल्पभूधारक, महिला, मागासवर्गीय शेतकऱ्यांना दिले जाते. या योजनेत अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्र. तर आता तुम्हाला हे कागदपत्र इथं लागणे आहे. यासाठी लागणारे कागदपत्र 7/12 आणि 8 चालू वर्षाचा 7/12 तुम्हाला काढायचा आहे. एक तर तुम्ही डिजिटल द्या किंवा पटवाऱ्याकडून घेऊन तुम्हाला हा 7/12 द्यायचा आहे आणि डिजिटल देखील 8 तुम्हाला हा डिजिटल लागणार आहे. डिजिटल द्या किंवा पटवाऱ्याकडून काढून घ्या. यानंतर तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड इथं लागणार आहे. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे. याचप्रमाणे तुम्हाला बँकेचे पासबुकची झेरॉक्स आणि जे काही बँकेचं पासबुक देता त्याला DBT लिंक असणे गरजेचं आहे. DBT जर लिंक नसेल तर तुमच्या खात्यामध्ये अनुदान इथं जमा होणार नाही. विशेष सवलतीसाठी लागणारे कागदपत्र. आता यामध्ये प्राधान्य आणि तुम्हाला अनुदान देखील जास्त प्रमाणामध्ये दिले जाते. यामध्ये कास्ट सर्टिफिकेट, अनुसूचित जाती असेल, SC असेल, अनुसूचित जमाती असेल, ST असेल, प्रवर्गातील जर अर्ज करत असाल तर तुमच्याकडे
कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. जर तुम्ही दिव्यांग असाल, हँडिकॅप असाल तर अशांना प्राधान्य देण्यात येते. त्यांचा राखीव कोट्यामधून तुम्हाला अर्ज सादर करून या योजनेचा लाभ मिळवता येते. ताडपत्री शेतीमधील उपयोगाचे महत्त्व. धान्य आणि पिके सुरक्षित ठेवण्यासाठी काढणी केल्यानंतर शेतमालाचे जसे सोयाबीन असेल, कापूस असेल, मका असेल, गहू असेल, तूर असेल बाजारात नेण्यासाठी, घरात ठेवण्यासाठी, पाऊस, कडक ऊन या वाऱ्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी ताडपत्री मुख्य वापरता येते. धान्य वाढवण्यासाठी. आता ओले धान्य जमिनीवर थेट टाकल्यास त्याला माती लागते किंवा खालील ओल्यामुळे जे काही बुरशी लागू शकते. ताडपत्री जमिनीवर पसरून त्याचे स्वच्छ आणि सुरक्षितपणे वाढवता येते. पशुधनाचा चारा सुरक्षित ठेवण्यासाठी. जनावरांचा साठवून ठेवलेले सुके गवत, सुकी कुट्टी, कडबा पावसात भिजून खराब होऊ नये यासाठी बहुतांश बुरशी लागू नये ताडपत्री यांनी चारा झाकून ठेवला जातो आणि ते चारा सुरक्षित देखील इथं राहते. आणि तात्पुरते शेततळे किंवा पाण्याचे नियोजन. ताडपत्रीचा वापर करून शेतात पाण्याचा तात्पुरता साठा करण्यासाठी किंवा याच्या पाण्याचे जे काही उपयोग व्हावा यासाठी पाणी साचून ठेवण्यासाठी ताडपत्र्याचा उपयोग केला जातो. शेतीची अवजारे, खत झाकण्यासाठी. आता यामध्ये महागडे ट्रॅक्टर असेल, गाड्या असेल, त्याचप्रमाणे शेतीसाठी आता जे काही खत बियाणं यासाठी झाकण्यासाठी आणि त्याचप्रमाणे ट्रान्सपोर्ट. आता जे काही ट्रान्सपोर्टचा जो काही माल राहतो त्यावरती ताडपत्री झाकून नेली जाते म्हणजे माल सुरक्षित ठेवण्यासाठी. आता यामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ, अहमदनगर तर या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झालेला आहे. आता फॉर्म कसा भरायचा हे तुम्हाला डायरेक्ट मी सांगणार आहे, दोन्ही पद्धतीने, ऑनलाईन आणि ऑफलाईन. सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटी महाराष्ट्र.gov.in या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे. महाराष्ट्र जे काही महाडीबीटी.महाराष्ट्र.gov.in या ऑफिशियल पेजवरती आल्याच्यानंतर फार्मर सचिन जे काही फार्मर योजनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याप्रमाणे तुम्हाला तुमचे फार्मर आय डी टाकून जे काही तुम्हाला लॉग इन करता येणार आहे किंवा आधार नंबर टाकून देखील लॉग इन करता येणार आहे. यामध्ये आल्याच्यानंतर तुमची प्रोफाईल येतं तुम्हाला 100% कंप्लीट दाखवेल. पर्सनल डिटेल्समध्ये तुम्हाला लँड डिटेल्स हे तुम्हाला माहिती भरलेली आहे की हे लगेच चेक करा. अप्लायवरती क्लिक करा. अप्लायवरती क्लिक केल्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला करायचा क्लिक कृषी यांत्रिकीकरण. कृषी यांत्रिकीकरण हा पर्याय सिलेक्ट केल्याच्यानंतर आता तुम्हाला ताडपत्रीचा पर्याय निवडायचा आहे. कृषी यांत्रिकीकरणामध्ये तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण झालं. यामध्ये मनुष्यबळ म्हणजे बैलचलित अवजारे किंवा पीक संरक्षण अवजारे या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करून ताडपत्री हा पर्याय तिथं सिलेक्ट करा आणि अर्ज सेव्ह करा आणि तुमचं जे काही पेमेंट आहे ते पेमेंट करा. ॲप्लिकेशन आय डी सेव्ह करून ठेवा. जसं की तुमचा नंबर लागेल तर तुम्हाला SMS द्वारे काढण्यात इथं येणार आहे. 23 रुपयाची पेमेंट तुम्हाला केल्यानंतर त्याची पावती तुम्हाला येऊन जाईल. आता ऑफलाईन अर्ज कसा करावा. आता पहिली पायरी म्हणजे तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय किंवा कृषी. आता हे जे आहे हे आपल्या खेड्यापाड्यानं जे काही ग्रामपंचायतमध्ये राहत नाही, हे जसं शहरी भागांमध्ये ग्रामपंचायत राहते, नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद या इथं अर्ज स्वीकारले जाते. दुसरी पायरी म्हणजे फॉर्म घेऊन त्यामध्ये व्यवस्थित तुमची माहिती भरायची आहे. तिसरी पायरी म्हणजे आधार कार्ड वगैरे तुमचे डॉक्युमेंट्स इथं द्यायचे आहे जे की आपण सांगितल्याप्रमाणे. आता ऑफलाईन जे की तुम्हाला यामध्ये मिळते तर याचा अर्ज नमुना असा राहतो. प्रति तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी, पंचायत समिती तुमचा जिल्हा लिहा. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ताडपत्री योजनेचा लाभ मिळवण्याबाबत महोदय मी खालील सही करणारा अर्ज करतो किंवा करते की मी खालील नमूद पत्त्यावरील रहिवासी असून माझ्या नावावर शेतजमीन आहे. मला शेतीमालासाठी पावसापासून आणि उन्हापासून संरक्षण करण्यासाठी ताडपत्री अत्यंत आवश्यक आहे. कृपया मला या योजनेचा लाभ मिळावा. वैयक्तिक माहिती तुम्हाला अर्जदाराची द्यायची आहे. यामध्ये अर्जदार म्हणजे शेतकऱ्यांचे पूर्ण नाव, पत्ता, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर याचप्रमाणे आता तुमची कोणची जातीचा प्रवर्ग आहे. एस असेल तर यावरती क्लिक करा. ST, OBC जे असेल ते सिलेक्ट करा.
याचप्रमाणे जातीचा म्हणजे झाल्याच्या नंतर शेतीचा प्रवर्ग यामध्ये अल्पभूधारक आहे, 2 हेक्टर आहे, त्याचप्रमाणे इतर आहे. आता शेतजमिनीचा यामध्ये शेतजमीन तुमची कुठे आहे, यामध्ये त्या शेतजमिनीचे गाव, सर्वे नंबर तुमचा, किती हेक्टर क्षेत्र आहे, 2 एकर आहे 0.40, 2 एकर असेल 0.80, 1 एकर आहे 0.40, जेवढं जास्ती असेल तेवढ्याच्या क्षेत्रानुसार टाकायचं आहे. बँक खात्याचा तपशील तुम्हाला इथं भरायचा आहे. यामध्ये बँकेचे नाव, आता तुमचं कोणतं बँकेचं पासबुक आहे, ज्याला आधार लिंक आहे ते बँकेचे पासबुक द्यायचं आहे, बँकेचे नाव. याचप्रमाणे अकाउंट नंबर, IFSC कोड व्यवस्थित टाकायचा आहे बँकेच्या पासबुकवरती पाहून. यानंतर आधार नंबर आणि यासोबत जोडायची कागदपत्र. आता तुम्हाला अशी टिक करायची आहे. यामध्ये चालू वर्षाचा 7/12/8, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, जातीचं प्रमाणपत्र, हे जे काही यामध्ये आहे हे तुम्हाला इथं जोडायचे आहे. आणि हमीपत्र, मी अशी गवाही देतो की किंवा देते की या योजनेच्या सर्व अटी व शर्ती पालन करीन. मी यापूर्वी शासकीय योजनेतून ताडपत्री योजनेचा लाभ घेतलेला नाही. अर्जात दिलेली माहिती खोटी आढळल्यास माझा अर्ज रद्द करण्यात यावा. दिनांक, स्थळ, स्वाक्षरी आणि तिथून जे काही तुम्हाला कार्यालयामधून घ्यायची ही पावती आहे. आता ही जी पावती आहे तर ते तुम्ही याची प्रिंट काढून घ्यायची आहे, जे काही किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. या पद्धतीने सही शिक्का तिथून घ्यायचा आहे, जी की तुम्ही अर्ज केल्याच्या नंतर. आता ऑफलाईन अर्ज तुम्ही मुख्यतः कोठे देऊ शकता, यामध्ये तुम्ही तुमच्या कृषी सहाय्यक किंवा ग्रामसेवकाकडे चेक करा तुमच्या जिल्ह्यांमध्ये यासाठी अर्ज स्वीकारले जात आहेत की नाही. आता तुम्ही कृषी अधिकारी कार्यालयामध्ये देखील जाऊन अर्ज करू शकता किंवा महाडीबीटी पोर्टल किंवा जिल्हा परिषद योजनेअंतर्गत अर्ज सादर करू शकता. आता झेडपी म्हणजे जिल्हा परिषद योजनेअंतर्गत तुम्हाला जे की 80 ते 75 ते 90% पर्यंत अनुदान इथं मिळणार आहे. तर आता हे जे आहे जिल्हा परिषद योजनेअंतर्गत जे की जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज इथं स्वीकारले जाते. म्हणजे आता 1 तारखेपासून देखील अर्ज इथं सुरू होण्याची दाट शक्यता आहे. तर लगेच अर्ज करा जिल्हा परिषद योजनेसाठी. आता यामध्ये याच पद्धतीने तुम्हाला लेखी अर्ज द्यायचा आहे. तुमचा तालुका लिहा, जिल्हा लिहा. याचप्रमाणे जिल्हा परिषद जे की यामध्ये फाउंडेशन, जे की यामध्ये अनुदानाची ताडपत्री म्हणजे जे काही अनुदानामध्ये मिळणार आहे. आता यामध्ये तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. या पद्धतीने तुम्हाला शेतकऱ्यांचे नाव, पत्ता, तालुका, जिल्हा, याचप्रमाणे आधार क्रमांक, कॅटेगरी, त्यानंतर लँड सेंडिंग म्हणजे आपले शेतजमीन कोणत्या गावात आहे, सर्वे नंबर, किती हेक्टर आहे, यानंतर बँकेचा तपशील, बँक खाते नंबर, बँकेचे नाव, IFSC कोड, यासोबत जोडायचे डॉक्युमेंट्स आणि जे की वरच्या फॉर्मसारखाचा फॉर्मॅट इथं आहे याचप्रमाणे रिसीट तुम्हाला इथून घ्यायची आहे. आता लगेच जे काही जिल्हा परिषद योजनेअंतर्गत अर्ज इथं सुरू झालेले आहे, लगेच अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या. सर्वांसाठी मोठी आनंदाची बातमी, आता ताडपत्री 80 ते 90% किंवा 100% देखील अनुदान यामध्ये तुम्हाला यामध्ये या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे. मोफत ताडपत्री योजना आता इथं सुरू झालेल्या आहेत. लगेच ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करा. महाडीबीटी किंवा जिल्हा परिषद किंवा नगर परिषद, महानगरपालिका या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज सादर करू शकता. असं नाही की सर्व जिल्ह्यात अर्ज सुरू झालेले आहेत, परंतु तुम्ही चेक करा, माहिती घ्या तुमच्या जिल्ह्यात यासाठी अर्ज सुरू झाले का व तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा.